कुणी सांगितलं महायुतीला एमआयएमची मतं पडली? तुमच्याकडेच तर आली मग संजय राऊत सांगतात. संजय राऊत सांगतात म्हणून का तो काय ब्रह्मदेव आहे का? संजय राऊत कधी काय बोलतो याचा भरोसा तुम्ही ठेवाल का? संजय राऊत सकाळी काय बोलला आणि दुपारी काय बोलला त्यालाच माहित नसतं. तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवायला लागला तर मग हे शक्यच नाहीये. अहो, ज्या संजय राऊतने वाटाघाट फोडला, ज्यांनी आता शरद पवारचा राष्ट्रवादी फोडली, त्यांनीच आता काँग्रेस फोडली. म्हणजे हे दळभद्री पायाचे लोक जिथं जिथं आपला हात टाकतील तो पक्ष फुटलाच म्हणून समजा. आता काँग्रेस त्या आमदारावर कारवाई करावी काँग्रेसने असा आग्रह कुणाचा जर असेल तर तो संजय राऊतचा आहे. भुजबळ माहिती आल्यापासून सतत अस्वस्थ दिल्लीनं म्हणजे भाजपला पक्षश्रेष्ठीने त्यांना नाशिकमधून उमेदवारी दिली नाही, त्यामुळे तो ती खंत आहे का की शरद पवार सरकार ते भीती घेतात? ते सर्व विषय आता संपलेले आहेत. आता विषय आहे येणाऱ्या विधानसभेचा. मागे काय घडलं, आता राज्यसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं, यापेक्षा आता विधानसभेला आम्ही मजबूतीने लढणार आहोत एवढं मात्र नक्की आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेवा शक्ती संघटनेनं संप पुकारलाय. 17 जुलैपासून एसटी संघटना संपावर जाणार आहे. आषाढीच्या दिवशीच पंढरपूर वारी आहे, वारकऱ्यांचे हाल होणार आहे आणि या संघटनेचं नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर करत आहेत. मला वाटतं त्यांनी अशा वेळेला असा निर्णय घेणं योग्य नाही. पंढरपूर वारीमध्ये जाणारे शेकडो नाही लाखो भक्त अशा वेळेला सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घेऊन आज विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. त्यावेळेला कुणीही आडवं येऊ नये अशी त्यांना माझी विनंती राहील. मागण्या मांडा जरूर, संप करा जरूर, परंतु कुणाला वेठीस धरून हा जर संपवत असेल तर तो योग्य नाही आणि याची सरकार सुद्धा गंभीरपणे दखल घेईल.